जळगाव शहरातील कांचननगर भागात रस्ते मंजूर असताना गेल्या 1 वर्षापासून मक्तेदाराकडून काम सुरू करण्यात येत नसल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागात आंदोलन केले. तसेच 7 मार्च पर्यंत काम सुरू न केल्यास आमरण उपोषणाला बसू असा इशारा माजी नगरसेविका कांचन सोनवणे यांच्यासह परिसरातील रहिवाशांनी दिला. 16 जानेवारी रोजी देखील या नागरिकांनी रस्त्याचे काम सुरू करण्याच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले होते. त्यावेळी 8 दिवसात काम सुरू होईल असे आश्वासन नागरिकांना देण्यात आले होते, परंतु 1 महिना झाला तरी कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांकडून पुन्हा आंदोलन करण्यात आले. ठेकेदाराला ऑर्डर देऊन डिवोशन घेऊन साहेब तिकडे वर्षापर्यंत दरवर्षी आम्ही करतो आणि नाही ते मी स्टॉप होऊन गेला नाही ना त्यांचं मला माहिती मोन नगरचा एक पट्टा चालू केला ना त्यांचे संबंध म्हणजे आंदोलनामुळे त्यांचे काम म्हणजे. सुंदरबाई सोनवणे कांचननगरचे रहिवासी आहे. आमच्या कांचननगरमध्ये रोड 2 ते 3 वर्षापासून आम्ही प्रत्येक अभियंत्याला भेटतो आणि त्यांना रोडाचं आम्ही त्यांच्यासमोर मांडणी करतो, पण ते आमच्याकडे दुर्लक्ष करतायत. आताही 1 महिन्यापूर्वी आम्ही इथे आलो होतो. त्यांनी आम्हाला 8 दिवसाचं आश्वासन दिलं, पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. परत आम्ही 1 महिन्याने इथे आलो. आता त्यांनी 7 तारीख दिलेली आहे, पण 7 तारखेनंतर आम्ही सगळ्या महिला पुरुष आम्ही उपोषणाला बसणार आहोत. आम्ही त्यांनाही सांगितलं आणि तो निर्णय आम्ही ठाम केलेला आहे. आमच्याकडे रस्ते 3-4 वर्षापासून तर रोडच नाही आहे. आम्ही तसेच गाऱ्यामध्ये पावसाळ्यात म्हातारे लोक पडतात, शाळेचे मुलं तसेच आम्ही वापरतोय. दरवर्षी आम्ही त्यांना सांगतो बोलतो, पण ते काही आमच्याकडे लक्ष देत नाही. कितीतरी लोकांनी म्हणजे आमच्याकडे येतात, मेंबर येतात, ते येतात, त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. नवनवीन बातम्यांसाठी आपल्या लोकल टू ग्लोबल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.